गृहमंत्री म्हणून अनिल देशमुखांची निवड कशी झाली? राऊतांच्या पुस्तकातून या संदर्भातला सुद्धा खुलासा झालाय। ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृह खाते कोणाकडे जाणार यावर पैजा लागला। गृहमंत्री कोण या प्रश्नावर पवार म्हणाले, विदर्भात नवा प्रयोग करून पाहूया। तो प्रयोग म्हणजे अनिल देशमुख, असं संजय राऊतांनी म्हटलं। तर अनिल देशमुखांची निवड नेमकी कशी झाली या संदर्भात सुद्धा राऊतांच्या या पुस्तकातून माहिती समोर आली। तर हा किस्सा नेमका कसा होता ते सुद्धा आपण एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ग्राफिक्सच्या पाहूयात गृहमंत्र्यांच्या निवडीचा किस्सा। ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृह खाते कोणाकडे जाणार यावर पैजा त्यावेळी लावण्यात आल्या होत्या। तर अजित पवार पहाटेचा शपथविधी आटोपून पुन्हा स्वगृही परतलेले होते। त्यामुळे या दरम्यान घडामोडींना वेग आला होता। छगन भुजबळ तुरुंगातून सुटून आले तरी त्यांच्यावर त्यावेळी सुद्धा खटले सुरू होते। त्यामुळे यांच्या नावाचा सुद्धा विचार झाला नाही। भुजबळांची गृहमंत्री होण्याची इच्छा होती, मात्र त्यांच्या तुरुंगाची अडचण ठरली असावी अशी सुद्धा शक्यता त्यावेळी वर्तवण्यात आली। मात्र जयंत पाटलांना गृहमंत्री पदाची जबाबदारी नकोच होती। त्यामुळे जयंत पाटील यांचा सुद्धा त्यावेळी नावाचा विचार झाला नाही। वळसे पाटलांच्या प्रकृतीच्या सुद्धा त्यावेळी चर्चा होत्या, त्या कुरबुरी सुरू होत्या। त्यामुळे वळसे पाटील यांच्याऐवजी पुन्हा खरं तर कुठलं नाव येईल याची उत्कंठा होती। हसन मुश्रीफ उत्तम चॉईस असते, परंतु मुसलमान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टार्गेट केलं जाईल अशी सुद्धा भीती त्यावेळी वर्तवण्यात आली होती। मुश्रीफ कमालीचे पुरोगामी, मात्र शेवटी धर्म आडवा आला असं सुद्धा या पुस्तकातून आता मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय। गृहमंत्री नेमकी निवड कशी झाली या संदर्भातली माहिती देण्यात आली। गृहमंत्री कोण या प्रश्नावर पवार म्हणाले, विदर्भातला नवा प्रयोग करून पाहूया असं शरद पवार यांची प्रतिक्रिया आली। खरं तर महाविकास आघाडीमध्ये या घडामोडी घडत होत्या। तो प्रयोग म्हणजेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख होते। अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री संदर्भातली आता ही नेमका निवडीचा किस्सा कसा होता त्या संदर्भातली माहिती मिळाली। वळूया